सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे। घोडबंदर रोड, मानपाडा, कापूरबावडी, शिळफाटा, डायघरगाव, कोपरी बंगला, वंदना बस डेपो, मुख्य बाजारपेठ, खारकरआळी, पेढ्या मारुती गल्ली या भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीम्या गतीनं सुरू होती। वागळे इस्टेट परिसरातील पडवळनगर येथे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलं। जास्त पाऊस पडल्यानं नाल्याचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय। ठाणे महानगरपालिकेचा 100% नालेसफाईचा दावा फेल ठरलाय। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचं नुकसान झाले। रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यातच राहावं लागलं। मुंब्रा शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचले। काही प्रमाणात वाहतूक देखील मंदावली आहे। गेल्या 3 तासांपासून 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न। टिळक भवन दादर येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव KC वेणुगोपाळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि ठाणे शहर जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस सहप्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृहात संपन्न झाली। महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतेनं BJP सरकारला नाकारले आणि जनता यांना कंटाळली आहे, हे लोकसभा निकालावरून दिसत असतं, असं यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद आहेर यांनी सांगितलं। तसंच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचंय, त्यामुळे ब्लॉक तसंच आघाडी आणि सेलच्या बैठका आणि बूथस्तरीय रचना त्यांच्या बैठका, नवीन मतदार नोंदणी, BLO यांच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे। तसंच गतकाळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेला त्रास याबाबत येणाऱ्या काळात करावयाची आंदोलनं, रॅली आदींबाबत सविस्तर चर्चा करून त्याची माहिती देखील देण्यात आली। याबाबत लवकरात लवकर निर्देशित कार्यबैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवाव्यात अशा सूचना देखील दिल्या आहेत। तसंच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जशी लोकसभा आणि पदवीधर निवडणुकांमध्ये मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले, त्याप्रमाणेच आपण स्वतः आमदारकीचा उमेदवार आहोत असं समजून प्रत्येक कार्यकर्त्यानं काम करायचंय। कारण जनतेचा विश्वास हा काँग्रेस पक्षावर आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याचं काम आपल्याला करायचं असल्याचं प्रदेश काँग्रेस सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। तसंच ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकची संख्या 2 वाढवण्यात आली असून ती पदं लवकरच भरण्यात येतील। तसंच उत्तर भारतीय सेलचे अध्यक्षपदी संजय यादव आणि ब्लॉक क्रमांक 11च्या अध्यक्षपदी यासिन मोमीन यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं सांगितलं। ठाण्यात झाड पडण्याचं सत्र सुरूच, विशाल वडाचं झाड कोसळून वाहनांचं अतोनात नुकसान।
काल रात्री पाचपाकाडी परिसरात जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एक विशाल वडाचं झाड कोसळून पार्क केलेल्या वाहनांवर पडल्याची घटना घडली आहे। या अपघातामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं। ठाणे महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी त्वरित पोहोचलं आणि हे झाड हटवण्याचं काम सुरू केलं। झाड कोसळल्यामुळे पार्क केलेली अनेक वाहनं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत। वाहतूक विभागानं घटनास्थळी तातडीनं पोहोचून वाहतुकीची व्यवस्था केली आणि अपघातग्रस्त वाहनांना हटवलं। शहरातील पाचपाकाडी परिसर हा घनदाट झाडांनी भरलेला भाग आहे। पावसाळ्याच्या हंगामात वाऱ्यामुळे अशा घटनांचा धोका अधिक वाढतो। महापालिकेनं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केले आणि जुनी धोकादायक झाडं तातडीनं हटवण्याचे आदेश दिलेत। मुंब्रा बायपासवर भूस्खलनाची घटना समोर आली आहे। आज दुपारी जोरदार पावसामुळे मुंब्रा बायपासच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून भूस्खलन झालं। या भूस्खलनामुळे मोठमोठे दगड मुंब्रा बायपास रस्त्याच्या कडेला पडले आहेत। मुंब्रा बायपासवर रईसबाबाच्या दर्गाकडे जाणाऱ्या पायऱ्यांपासून थोड्याच अंतरावर ही भूस्खलनाची घटना घडली आहे। जोरदार पाऊस जसजसा वाढत आहे त्यामुळे हा भूस्खलन झाला आहे। सुदैवानं यामुळे कोणत्याही मोठ्या वाहनांवर किंवा बाईकस्वारावर दगड पडले नाहीत, अन्यथा येथे मोठा अपघात झाला असता। आज दुपारी जोरदार पावसामुळे ही भूस्खलनाची घटना समोर आली आहे। राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यात। लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनानं सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात तर ठाणे जिल्हा प्रशासनातील आणि ठाणे महानगरपालिकेतील क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितलं असून महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी अतिशय दक्ष राहून संवेदनशीलतेनं जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी, जिल्ह्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करावं, तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, गरज पडल्यास यासाठी पोलिसांची मदत घ्यावी। महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात पावसाचं पाणी थोडं जरी वाढलं तरी रस्त्यावर पाणी साचतं, या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष ठेवावं। सर्वांनी 24 तास अलर्ट मोडवर राहून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी पालकमंत्री यांना ठाणे जिल्ह्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तसंच जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली। जिल्हाधिकारी शृंगारे यांनीही जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन काम करावयाच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत।